तर नंदुरबारमधली परिस्थिती बघितली तर नंदुरबारमध्ये सिलेंडर तुटवड्याच्या नंदुरबारमधल्या आता अंगणवाड्यांना सुद्धा चांगलाच फटका बसल्याचं बघायला मिळत आहे। लाभार्थ्यांना कच्चा शिधा देण्याची अंगणवाडी सेविकांनी आता मागणी केली आहे। नंदुरबारमध्ये सिलेंडर तुटवड्याचा फटका अंगणवाड्यांना बसतोय। बालकं आणि गरोदर मातांना जेवण देताना अंगणवाडी सेविकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय। सिलेंडरचा तुटवडा दूर होईपर्यंत लाभार्थ्यांना कच्चा शिधा देण्याची मागणी मान्य करण्याची विनंती सुद्धा अंगणवाडी सेविकांनी दिलेली आहे। आम्हाला म्हणजे असे आदेश काढण्यात यावे की कच्चा आहार लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यात यावा आणि त्याप्रमाणे आम्ही काम म्हणजे त्यांनी मान्यता द्यायला हवी। याच्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे सर्व अंगणवाडी सेविका आणि सगळ्या म्हणजे आमच्या भागातील सगळ्यांची मागणी आहे, तर आम्हाला ती म्हणजे पूर्तता करण्यात यावी। ज्या ताईंनी स्वतःहून आपले मोबाईल रिचार्ज केले ते मोबाईल रिचार्जचे पैसे द्यावे आणि आम्ही गरोदर मातांसाठी बालकांसाठी जो सीबी कार्यक्रम घेतो त्याचे पैसे आम्हाला पटकन वर्ग करावे आणि प्रोत्साहन भत्ता मिळावा आणि आमचे जे टीए बिल आहे मीटिंगला येण्या जाण्याचा तो खर्च आम्हाला आमचा त्वरित अदा करावा अशी आमची शासनाकडे विनंती। गेल्या 2 वर्षापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्ते थकीत आहेत। 28 लाख रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहेत। आम्हाला ताबडतोब थकीत प्रवास भत्ते दिले जावेत। नंबर 3, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल रिचार्जचे पैसे आलेले आहेत गेल्या 3 ते 4 महिन्याचे, ते पैसेही आम्हाला ताबडतोब देण्यात यावे। सीबीए कार्यक्रमचे पैसे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी आलेले आहेत, तर ते पैसे ताबडतोब मिळावेत।